आपल्या कंपनीचं नाव आहे रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड. ओके. 2019 साली कंपनी स्थापना झाली. कंपनीचे CMD आहेत CMD मिस्टर मधुकरजी जाधव. हे CMD आहे. याचं ऑफिस आहे संगमनेरला आणि मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे जयपूरला. कंपनीचं स्वतःचं पेटंट प्रोडक्ट आहे. कंपनीकडे पेटंट आहे. कंपनी जेव्हा सुरू झाली ते कंपनी फक्त 1 BHK पासून सुरू झाली आणि आता कंपनीचं स्वतःचं 1.5 CRचं ऑफिस आहे. कंपनीकडे 6 गोडाऊन आहेत. कंपनीकडे जवळजवळ 35 डायमंड आहेत की जे 1 CRच्या अबोव इन्कम घेत आहेत. कंपनी जेव्हा एका माणसापासून सुरू झाली होती, आज कंपनीकडे 60 लाख प्लस डिस्ट्रीब्युटर आहेत. म्हणजे याचा कंपनीचा ग्रोथ आहे. बरोबर. आता हा कंपनीचा ग्रोथ आपल्याला कुठल्यामुळे कशामुळे मिळाला तर प्रोडक्टमुळे. तर जे प्रोडक्ट आहेत कंपनीचे त्याच्याकडे आहेत अमृत ज्यूस हे मदर प्रोडक्ट आहे. सर्व आजारावर चालतं, जवळजवळ सर्व आजारावरती. हे डिटॉक्सिफिकेशनचं काम करतं आणि डिटॉक्सिफिकेशन केल्यामुळे बॉडीची इम्युनिटी वाढते आणि इम्युनिटी वाढल्यामुळे आजार बरे होतात. तसेच आपल्याकडे स्पेशल प्रोडक्ट पण आहेत, जसं की आहे डायबोजी आहे. त्यानंतर मग लेडी लाईफ आहे लेडीजसाठी. पुरुषांसाठी पॉवर बूस्टर प्लस आहे, पॉवर बूस्टर प्लेन आहे. पायलसाठी पायलॉइड आहे. ओके. हे असे अनेक प्रोडक्ट आहेत की ज्याची MRP 1850 रुपये आहे आणि DP 1032 आहे आणि ते प्रत्येकाला 30 पॉईंट मिळतात. हे जेवढे सगळे प्रोडक्ट आहेत ना. ओके. हे झालं प्रोडक्टविषयी. आता आपण घेऊया प्लॅन. आता प्लॅन समजून घेऊया. प्लॅन जो आहे तो आहे आपल्याला 5 टाईप ऑफ इन्कम देतो. इन्कम किती 5 टाईपचं. पहिलं इन्कम आहे रिटेल प्रॉफिट. दुसरं इन्कम आहे मॅचिंग बोनस. तिसरं इन्कम आहे डायरेक्ट स्पॉन्सरशिप इन्कम. चौथं आहे डायरेक्ट स्पॉन्सरशिप सिंगल लेग इन्कम. आणि 5वं आहे अवॉर्ड अँड रिवॉर्ड. ओके. याच्यापैकी आपण रिटेल समजून घेऊ. आपण रिटेल प्रॉफिटमध्ये 1850 रुपयाला एक बॉटल आहे जी आपल्याला 1032ला पडते. ती तुम्ही 1500ला विकू शकता. म्हणजे याच्यामध्ये आपण कस्टमरला पण डिस्काउंट देतोय आणि आपण आपला प्रॉफिट पण काढतोय. म्हणजे 468 रुपयाचा प्रॉफिट मिळतो आपल्याला. विचार करा, तुम्ही दिवसाला एक जरी बॉटल विकली आणि 68 रुपये तुमचे पेट्रोलचे आणि प्रवासाचे पकडलेत तर 400 रुपये तुम्हाला दिवसाला सुटले. असे आपल्याला महिन्याला 30 दिवसात किती सुटले 12,000 रुपये. बघा, 12,000 रुपये तुम्ही दिवसाला एक बॉटल विकून तुम्हाला मिळू शकतात. विचार करा, जर 2 बॉटल विकलेत, 3 बॉटल विकलेत, 6 बॉटल विकलेत आणि तुम्ही नेट प्रॉफिट केलं तर किती मोठं प्रॉफिट जातोय. बरोबर. हा झाला. आणि एवढ्या 12,000साठी सुद्धा लोक कुठे सिक्युरिटी जॉबला जातात, कुठे बागकामाला जातात, कुठे नर्सरीमध्ये काम करतात आणि 9-9, 10-10 तास काम करतात. पण तेवढ्या जर तुम्ही स्किल शिकलात एक बाटली विकायचा तर एका बाटलीमागे सुद्धा तुम्हाला महिन्याला घरात बसून 12,000 मिळू शकतात. ओके. हा झाला रिटेल प्रॉफिट. दुसरं आहे मॅचिंग. मॅचिंग इन्कम असं आहे की तुम्हाला मॅचिंग इन्कम घेण्यासाठी पहिलं तुम्हाला तुमचा ID क्वालिफाय व्हावा लागतो. क्वालिफाय कसा व्हावा लागतो. तुम्ही याच्यामधनं एक साबण जरी घेतलात तर तुमचा ID काय झाला, तुम्ही याच्यामध्ये ग्राहक झालात रियांशमध्ये. बरोबर. तुम्ही ग्राहक झालात. तुम्ही लोकांना साबण घ्यायला किंवा लोकांना सांगायला सुरुवात करू शकता. पण ह्या आयडीवर जर इन्कम घ्यायचं असेल तर तुम्हाला 225 पॉईंटनी जॉईन करावं लागतं. ओके. 225 पॉईंट जॉईन कसे होतात, त्याच्यासाठी तुम्हाला एक किट घ्यायला लागतं जे आहे 6 प्रोडक्टचं. मग ते 6 प्रोडक्ट तुम्ही मिक्स पण घेऊ शकता. अमृत ज्यूस, लेडी लाईफ वगैरे सगळं मिक्स घेऊ शकता तुम्ही. 6 प्रोडक्ट ज्यांचे पॉईंट 30 आहेत. ओके. तर हे 30 पॉईंटचे तुम्ही जेव्हा 6 प्रोडक्ट घेता गुणिले 30 तर किती व्हायला पाहिजे, तर 6 त्रिक 18, 180 पॉईंट व्हायला पाहिजेत. बरोबर. जर तुम्ही सिंगल बॉटल जर घेतलं 6 बॉटल तर तुमचे 180 पॉईंट बनणार आणि 225 पॉईंटला तुम्हाला मॅचिंग आहे. 225 पॉईंटला तुमचं क्वालिफिकेशन आहे. याच्यासाठी तुम्हाला सिंगल घेतलं तर तुम्हाला 8 बॉटल जेव्हा घेईल तेव्हा तुम्हाला 8 त्रिक 24 म्हणजे तुम्हाला 240 पॉईंट बनतील. पण इथं जर तुम्ही लमसम बॉटल घेताय म्हणजे एक किट तुम्ही लमसम घेताय एकाच वेळेला घेताय तर तुम्हाला कंपनी 45 पॉईंट बोनस देते आणि इथं तुमचे 225 पॉईंट बनतात.
ओके. आता 225 पॉईंट तुमचे बनले, इथं तुमचा आय डी ॲक्टिव्ह झाला. आता तुमचं पुढं काम काय असतं, यूज द प्रोडक्ट अँड प्रमोट द प्रोडक्ट. जेव्हा तुम्ही प्रमोशन करता तेव्हा तुम्हाला 2 ऑर्गनायझेशनमध्ये काम करावं लागतं. इथे आहे ORG1 आणि हे आहे ORG2. ओके, 2 साईड असतात. ORG1 मध्ये तुम्ही समजा एक काय केलं, प्रमोट केलं आणि ह्याने पण 225 पॉईंटची खरेदी केली. आणि ORG2 मध्ये सुद्धा प्रमोशन केलं आणि इथं 225 पॉईंटची खरेदी झाली. आता 2 ऑर्गनायझेशनचे मॅचिंग तुम्हाला इन्कम सुरू झालं. कसं झालं, इकडचा एक आय डी आणि इकडचा एक आय डी मॅच होऊन तुम्हाला 225 पॉईंट प्लस 225 पॉईंट म्हणजे 450 पॉईंट झाले. बरोबर, पण 450 पॉईंट मॅच झाले. आणि इथं आहे 1 पॉईंट, 1 SP पॉईंट बरोबर 1 रुपया. त्याच्यामुळे तुम्हाला किती मिळाले, 450 मिळाले. ओके, हे झालं तुमचं ॲक्टिव्ह वर्क. ह्याच्यानंतर जे काही पॉईंट पडतील त्या पॉईंटचे तुम्हाला पैसे मिळतील ह्यांच्या माध्यमातून. हा तुमचा बिझनेस झाला. आता ह्यांच्या माध्यमातून बिझनेस सुरू होतो. आता ह्यांच्या माध्यमातून समजा या साईडला 100 पॉईंट पडले, या साईडला 100 पॉईंट मिळाले, तर मग किती मिळायला पाहिजेत, 200 रुपये. या साईडला 1000, या साईडला 1000, तुम्हाला किती मिळायला पाहिजेत, 2000. या साईडला 10,000 आणि या साईडला 15,000 पॉईंट झाले, तर तुम्हाला किती मिळायला पाहिजेत, 10ला 10 मॅच होतात आणि तुम्हाला इथं 20,000 मिळतात. राहिलेले 5,000 पॉईंट हे कॅरी फॉरवर्ड होतात लाईफ टाईमसाठी, लॅप्स होत नाही बिझनेस. ते मॅच तुम्ही कधी पण करू शकता लाईफ टाईममध्ये. ओके, पुढच्या महिन्यामध्ये समजा तुम्ही ह्या साईडला 5,000 पॉईंट टाकले तर 5,000 पॉईंट मॅच करून तुम्ही 10,000 इकडनं कमवू शकता. ओके, असेच तुम्ही 35,000 पॉईंट ORG1 आणि 35,000 पॉईंट ORG2 जेव्हा तुमचे होतात तेव्हा तुम्हाला कॅपिंग लागते 70,000ची. याच्यापेक्षा जास्त इन्कम एका आय डीवरती कंपनीला द्यायला परवडत नाही. एक आय डीचं 70,000 रुपये. असेच तुम्ही, आणि हे जे इन्कम आहे हे आपल्याला कसं आहे, विकली इन्कम आहे. विकली म्हणजे संडेला वीक सुरू होतो, सॅटर्डेला वीक संपतो आणि मंडेला पेमेंट येतो. ओके, तर असंच विकली समजा एका वीकमध्ये 70,000 रुपये आले, तर असे गुणिले 4 आठवडे म्हणजे झाले किती, इथं 1,80,000, 2,80,000 सॉरी 2,80,000 आले. म्हणजे एका आय डीवरती आपण 2,80,000 कमवू शकतो. असे 3 आय डीवरती आपण अनेक कमवू शकतो. ओके, एका पॅन कार्डवरती 3 लागतात. जर तुम्ही KYC केलेलं असेल तर तुमचे 5% TDS कट होणार आणि जर KYC केलं नसेल तर 20% TDS कट होणार तुमचा. ओके, त्याच्यापेक्षा आय डी काढला की KYC करणं महत्त्वाचं आहे. हा झाला इन्कम, मॅचिंग इन्कम. आता ह्याच्यापेक्षा सुपर जो इन्कम दिलेला आहे तो आहे डायरेक्ट स्पॉन्सरशिप इन्कम. त्याच्यासाठी भरपूर लोक त्याच्यासाठी कामावर होतात. डायरेक्ट स्पॉन्सरशिप म्हणजे काय, याला जनरेशन प्लॅन पण म्हणतात. हा तुमचा आय डी आहे. इथं परत आलं ORG1 आणि ORG2. ओके, असं करतो 1 2 3 4 1 2 3 4. हा तुमचा आयडिया इथं. हा यू. आता यूच्या खाली तुम्ही जेवढे माणसं डायरेक्ट जोडा, म्हणजे इकडनं तुम्ही डायरेक्ट जोडलात, इकडनं डायरेक्ट जोडलात, बरोबर, हे तुमचे सगळे डायरेक्ट झाले. ओके, डायरेक्ट झाले. आता याला आपण नाव देऊया ABCDEFG आणि H, हे तुमचे डायरेक्ट आहेत. आता A ने जेवढे कमवेल ना त्या कमायचे, त्याच्यामध्ये डायरेक्ट स्पॉन्सरशिप 2 टाईपचे आहेत. डायरेक्ट स्पॉन्सरशिप 2 टाईप. कुठले कुठले आहेत, लेवल 1 50% आणि लेवल 2 50%. ओके, जर तुम्हाला याच्यामध्ये मॅक्सिमम इन्कम घ्यायचं असेल तर तुम्हाला 3 आय डी उतरायला असेल. कारण एका आय डी मिळतात तुम्हाला 100 रुपये आणि 3 आय डी मिळतात तुम्हाला 1000 रुपये. तुम्हाला काय घ्यायला आवडेल, 100 रुपये 1000 रुपये, 1000 रुपये, बरोबर. मग काय करायचं, या साईडला तुमचा आय डी स्वतःचा घ्यायचा यू आणि त्यानंतर मग या साईडला यू आणि यू हे 3 आय डी तुम्ही घेऊन उतरलात, बरोबर. आणि काम आता मी दाखवलं ह्याच्या आय डीच्या खाली काम करायचं आहे, बरोबर. तेच काम आपण या आय डीच्या खाली करणार आहोत, या आय डीच्या खाली करणार आहोत. म्हणजे कसं, इथं मी जोडला A, इथं जोडला B, इथं जोडला C आणि इथं जोडला D, बरोबर. आता A ने कमवले किती, 1000 रुपये, B ने कमवले 1000 रुपये, C ने कमवले 1000 रुपये आणि D ने कमवले 450 रुपये. समजा एक्झाम्पल आहे ते घ्या. तर तुम्हाला ह्या आय डीच्या मॅचिंगमुळे डायरेक्ट कोणाला लावला आहे, तुम्ही ह्याला लावला आहे. हा झाला लेवल 1 आणि डायरेक्ट कोणाला, हा डायरेक्ट कोणाचा आहे, या आय डीचा आहे. हा झाला लेवल 2.
इथं 50-50% मध्ये वाटले जातात. 1000 रुपये ह्या आय डीवरती येणार 500 रुपये, ह्या आय डीवरती येणार 500 रुपये. आता ह्या आय डी कोणाचे आहेत? दोन्ही पण तुमचे. म्हणजे तुम्हाला एका आय डीवर किती मिळाले? 100%. म्हणजे ह्या आय डीने जेवढे कमवले तेवढे तुम्हाला मिळाले 100%. सेम असंच आहे. इथं मिळाला 1000 रुपये, इथं 500, इथं 500. ह्याने 1000 कमवले तर ह्या साईडला 500, या साईडला 500. ह्याने 450 रुपये कमवले, ह्याला 250, ह्याला 200, 225, 225. बरोबर. याचप्रमाणे समजा ह्या आय डीने हा आय डी गेला कॅपिंगला 70,000 रुपये. असे तुमचे चारही पण आय डी 70,000 गेले तर तुम्हाला 70,000 रुपये गुणिले 4 एवढे पैसे येणार तुमच्या आय डीला. म्हणजे डायरेक्ट स्पॉन्सरशिप तुम्ही डायरेक्टला लिमिट नाही आहे. तुम्ही एन नंबर डायरेक्ट करू शकता. म्हणजे ह्या आय डीवरनं तुम्ही हा पहिला डायरेक्ट जोडलात, इकडनं तुम्ही 2, 3, 4, 5, 6 असे एन नंबर ऑफ आय डी जोडू शकता. जेवढे डायरेक्ट जास्त तेवढा इन्कम जास्त. विचार करा, तुम्ही खाली बायनरीकडे बघत बसला नाही, पण डायरेक्टला तुम्ही मदत केली आणि डायरेक्ट तुमचे 10 लोक आहेत आणि 10 लोकांनी फक्त 1000 रुपयेच कमवले तर तुम्ही किती कमवाल? 1000 रुपये गुणिले 10,000 रुपयाचं इन्कम तुमचा आठवड्यात येऊ शकतो. त्या आठवड्याला जेवढे डायरेक्ट तेवढे जास्त इन्कम. बरोबर. हे झालं याचं. आता डायरेक्ट स्पॉन्सरशिपमध्ये सिंगल लेग इन्कम सांगितलेलं आहे. नंतर समजा काय असं काही कारणांनी समजा तुमची ही लेग चालली नाही, पण तुमची एक सिंगल लेग चालते आहे, पण तरी पण ही ह्या डायरेक्टची समजा ही पण लेग चालली नाही आणि हा एकटा व्यक्ती डायमंड लेवलचा आहे जो चांगलं काम करतोय, ह्याने कमवले 1,00,000 रुपये तरी तुम्हाला 50,000 रुपये 1,00,000 मिळणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डायरेक्ट स्पॉन्सरशिपला लिमिटेशन नाही आहे, कॅपिंग नाही. जसं मॅचिंगला कॅपिंग होतं ना, तसं डायरेक्ट स्पॉन्सरशिपला कॅपिंग नाही. म्हणजे तुम्ही मॅचिंगमध्ये मॅक्सिमम एका आयडीवर किती कमवू शकता? 70,000 रुपये. बरोबर. पण समजा तुमचे इथं 100 डायरेक्ट जोडलेले आहेत आणि 100 डायरेक्ट फक्त 1,000 रुपयेच इन्कम घेतलेलं आहे तर लाख रुपये पण कमवू शकता. तुमच्या 100 आयडीने 70,000 कॅपिंग केलेलं आहे तर तुम्ही 70 लाख रुपये पण घेऊ शकता. कळलं? याला लिमिटेशन नाही आहे. हे झालं सिंगल लेग इन्कम आणि मॅच स्पॉन्सर इन्कम मिळालं तुम्हाला. नंतर आहे अवॉर्ड अँड रिवॉर्ड. ओके. अवॉर्ड असे आहेत की प्रत्येक जशी आपली लाईन वाढत जाईल, रँक वाढत जाईल, त्या रँकनुसार तुमचं काय होतं आहे, तुमची पोस्ट वाढत जाते. एक्झिक्युटिव्ह आहे, त्यानंतर मग स्टार आहे, त्यानंतर मग टायगर आहे, नंतर टीम मॅनेजर आहे, अशी तुमची पोस्ट वाढत जाते जी तुम्ही पूर्णपणे अँबॅसेडरपर्यंत पोहोचू शकता तुम्ही लेवलला. रिवॉर्ड आहेत, कंपनी दर 4 महिन्याला आपल्याला ट्रिप लावते. जसं आत्ता लावलेली आहे ट्रिप कुलू मनालीची 13,500 पॉईंटची. ही कधीपर्यंत आहे? 10 ऑगस्टपर्यंत त्याची मर्यादा आहे. तर 10 ऑगस्टपर्यंत तुम्ही तुमच्या ORG1मध्ये 13,500 पॉईंट तुम्ही आणि तुमच्या टीमच्या माध्यमातून, ना तुमचीच नाही, फक्त तुम्ही आणि तुमच्या टीमच्या माध्यमातून. हो, तुमचीच नाही, तुमची टीमने जर काम केलं ना तरी पण ते पॉईंट तुम्हाला पकडला येणार. बरोबर. येस. हां, या साईडला सुद्धा 13,500 तुम्ही आणि तुमच्या टीमच्या माध्यमातून टोटल झाले तर तुमचं इथं क्वालिफिकेशन होतं आणि तुम्ही दोन नाईट 3 डेज साठी कुलू मनालीसाठी बाय प्लेन तिथे येता. प्लस कंपनीने 1 दिवस एक्सटेन्शन दिलं आहे आपल्या स्टेचं, कारण आपला 7 सप्टेंबरला 8 सप्टेंबरला तिथं 7 सप्टेंबरला तिथं आपला ॲनिव्हर्सरी आहे. त्याच्यामुळे जी ट्रिप निघणार आहे ती साधारणतः आपली सप्टेंबर महिन्यात ट्रिप निघणार आहे. ओके. त्याच्यामुळे बर्फ चांगला असणार तिथे, थंडी पण मस्त असणार आहे तिथे, खूप छान स्वर्ग बघायला भेटणार आहे. आणि तिथं दिल्लीमध्ये सुद्धा आपल्या कंपनीने 5 स्टार हॉटेलमध्ये स्टे दिलेला आहे सेमिनारसाठी, म्हणजे ह्याच्यासाठी ॲनिव्हर्सरीसाठी. आणि अख्ख्या पूर्ण इंडियातले लोक तिथे येणार आहेत. असे जवळजवळ 10,000 म्हणजे जवळजवळ 1,00,000 लोकांना क्राऊड तिथे असणार आहे. विचार करा, खतरनाक 1,00,000 लोकांचा क्राऊड तिथे असणार आहे. एवढं खतरनाक काम असणार आहे. अहो क्रूजला किती होते? हां, तर हे झालं, हा झाला प्लॅन.